12th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर जो आहे केमिकल थर्मोडायनॅमिक्स. लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये काय स्टडी केलं होतं बघा. एन्थाल्पी चेंज फॉर रिॲक्शन, त्यानंतर एन्थाल्पी फॉर फॉर्मेशन. मग काय रिॲक्शनमध्ये काय होतं, एखादं जर वन मॉलिक्यूल आपला प्युअर सबस्टन्स फॉर्म होत असेल फ्रॉम द प्युअर रिॲक्टंट किंवा इन स्टँडर्ड स्टेट रिॲक्टंट, तर त्याला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. तसंच म्हणजेच ते काय असतं तर इज इक्वल टू स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, याच्या इतकं असतं. हे आपण स्टडी केलं होतं. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करू. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन डेल्टा CH0. दस कंबशन रिॲक्शन म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल. काय असतं कंबशन रिॲक्शन? इन प्रेझेन्स ऑफ एअर. जेव्हा आपण हायड्रोकार्बन्स हिटिंग करतो इन प्रेझेन्स ऑफ एअर, हायड्रोकार्बनमध्ये काय असेल, अल्केन्स, अल्किन्स अँड अल्काइन्स. इन प्रेझेन्स ऑफ एअर हिटिंग केल्यानंतर आपल्याला प्रोडक्ट काय मिळतं, CO2 आणि H2O. म्हणजे तिथं म्हणतो आपण कंप्लीट कंबशन झालं किंवा कंप्लीट ऑक्सिडेशन झालं, त्या रिॲक्शनला म्हणतात कंबशन रिॲक्शन. खाली रिॲक्शन दिली आहे बघा. C2H2 + 5O2 गिव्स ट्वाइस ऑफ CO2 + H2O. तर ह्याच्यामध्ये डेल्टा RH0 इज इक्वल टू काय, -1300 kJ. आता मला वाटतं मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं, जिथं किलो जूल आहे त्याचं युनिट काय असतं तर किलो जूल पर मोल. तुम्हालाही माहिती आहे हे किलो जूल पर मोल युनिट कशाचं आहे तर स्टँडर्ड एन्थाल्पी. एन्थाल्पीसाठी रिॲक्शन आहे, पण जेव्हा स्टँडर्ड एन्थाल्पी किंवा चेंज इन एन्थाल्पी डेल्टा आपण वापरतो, चेंज इन एन्थाल्पी त्याच्यासाठी किलो जूल पर मोल येतं. पण जेव्हा आता डेल्टा RH0 आपण कॅल्क्युलेट करतो, कशातनं मायनस करतो, समेशन ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ रिॲक्टंट, समेशन ऑफ प्रोडक्ट मायनस समेशन ऑफ रिॲक्टंट, तेव्हा काय होतं, जी मोल व्हॅल्यू असते, म्हणजे हे मोल डिवायडेड बाय मोल काय होतं, कॅन्सल होतं. त्याच्यामध्ये मोल आणि हे जे किलो जूल पर मोल मधलं आहे ते मोल कॅन्सल होतं तिथं. त्यामुळे त्याची व्हॅल्यू काय येते, किलो जूलमध्ये येते. कारण त्याच्यामध्ये काय करतो आपण, स्टँडर्ड फॉर्मेशनचे घेतो व्हॅल्यू, फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट्स मायनस रिॲक्टंट करतो, समेशन ऑफ प्रोडक्ट मायनस रिॲक्टंट करून ती व्हॅल्यू काढतो असतो आपण डेल्टा RH0. त्यामुळे तिथं काय येतं तर किलो जूलच येतं. हे युनिट मी कन्फर्म करून आज तुम्हाला सांगते. काल जरा माझ्याकडून ते सांगितलं मी तुम्हाला, किलो जूल पर मोल करा. कारण कसं एन्थाल्पीचं युनिट काय आहे, किलो जूल पर मोल आहे. आणि जेव्हा आपण स्टँडर्ड कंडिशन वापरतो तेव्हा काय असतं, तिथं 1 मोल कन्सिडर केलं असतं, स्टँडर्ड असतं त्यामुळे 1 मोल असतं, म्हणून आपण करस्पॉन्ड काय म्हणतो, किलो जूल पर मोल येऊ शकतं. पण काय होतं, जेव्हा हे कॅल्क्युलेशननं जर कॅल्क्युलेशनचा पार्ट बघितला, कॅल्क्युलेशन करून डेल्टा RH0 काढलं तर काय होतं, मोल मोल तिथं कॅन्सल होतं. त्यामुळं जी ही डेल्टा RH0 जी व्हॅल्यू येते ती काय असते, किलो जूलमध्ये असते. त्यामुळं ते लक्षात ठेवा, डेल्टा RH0चं जे युनिट आहे ते काय, किलो जूल आहे. आणि फॉर्मेशनचं जे युनिट आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, त्याचं युनिट काय आहे तर किलो जूल पर मोल. जे फॉर्मेशनचं असतं डेल्टा, चेंज इन डेल्टा जो असतो फॉर्मेशनचं, म्हणजे जर डेल्टा FH0 तो काय असतो, किलो जूल पर मोल असतो. आणि डेल्टा RH0 रिॲक्शनसाठीचा जो डेल्टा असतो तो काय असतो, किलो जूल असतो. कारण कॅल्क्युलेशनमध्ये काय होतं, आपलं मोल तिथं कॅन्सल होतं, म्हणून तिथं किलो जूल पर मोल येत नाही. समजलं का बघा. लास्टच्या फॉर्म्युलामध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं किलो जूल, तिथं पण आन्सर आले बघा, किलो जूल आपलं कॅल्क्युलेशन प्रमाणे. ते व्यवस्थित करा. तर काल जर मी परत करेक्शन करून व्यवस्थित बघून तुम्हाला हे युनिट सांगते, त्यामुळं व्यवस्थित लक्षात ठेवा. जेव्हा RH0 असतो म्हणजे रिॲक्शन, केमिकल रिॲक्शनसाठी काय असतं तेव्हा किलो जूल असतं युनिट. आणि जेव्हा फॉर्मेशनची रिॲक्शन असते, फॉर्मेशन डेल्टा चेंज फॉर फॉर्मेशन, त्याच्यासाठी किलो जूल पर मोल असतो. समजलं. मग बघूया आता कंबशनसाठी पण आता काय लिहिले त्यांनी, डेल्टा RH0 आहे तो पण काय असणार आहे, फक्त किलो जूलमध्ये असणार आहे, त्याला पर मोल येणार नाही. C2H2 जर काय याच्याबद्दल डाऊट असेल तर परत मला विचारा, कारण इथं कन्फ्युजन होण्याचे खूप चान्सेस आहेत. कारण एन्थाल्पीचं युनिट प्रत्येक वेळी आपल्याला माहीत असतं, एन्थाल्पीचं युनिट किलो जूल पर मोल. पण एकच कंडिशन अशी आहे की रिॲक्शनमध्ये जेव्हा एन्थाल्पी चेंज इन रिॲक्शन लिहितो आपण, तेव्हा ती काय येते तर किलो जूल येते. एन्थाल्पी चेंज इन रिॲक्शन काय असते, किलो जूल असते. कारण जेव्हा कॅल्क्युलेशनमध्ये मोल मोल कॅन्सल होतं, म्हणून तिथं फक्त किलो जूल इतकीच येते. किंवा SI युनिट म्हटलं तर त्याचं जूल असतं. समजते आता. मला वाटतं व्यवस्थित तुमचा तो डाऊट क्लिअर झाला असेल. त्याच्याऐवजी जर डेल्टा FH0 असेल, फॉर्मेशन चेंज इन एन्थाल्पी फॉर फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड, फॉर्मेशनची जर एन्थाल्पी असेल तिथं येतं किलो जूल पर मोल. कळलं. मग बघा आता C2H2 + 5O2 गिव्स ट्वाइस CO2 + H2O लिक्विड. मग डेल्टा RH0 काय येणार, -1300 किलो जूल. इन अबव रिॲक्शन
The standard enthalpy change of the oxidation reaction minus 1300 kilojoule is the standard enthalpy of combustion C2H2. स्टँडर्ड एन्थाल्पी तीच काय असते, कंबशनची असते, कारण इथं काय होतं, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं. जेव्हा तुम्हाला CO2 आणि H2O हे प्रोडक्ट मिळतात तेव्हा तुमचं जे मेन जो आपला प्रोडक्ट असतो तो रिॲक्टंट असतो तो काय होतो, कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतो. मग डेफिनेशन काय आहे बघा, द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ अ सबस्टन्स इज द स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज accompanying a reaction in which 1 mole of the substance in its standard state is completely oxidized. 1 mole substance completely काय होतो, ऑक्सिडाइज होतो त्याच्या स्टँडर्ड स्टेट, completely oxidized. The enthalpy standard enthalpy of a combustion of a substance. The standard enthalpy of combustion of a substance is the standard enthalpy change accompanying a reaction in which 1 mole of the substance in its standard state, 1 mole of substance in its standard state is completely oxidized. जेव्हा कम्प्लिटली ऑक्सिडाइज होतं तेव्हा त्याला कंबशन, त्या एन्थाल्पीला काय म्हणतात, चेंज इन एन्थाल्पी फॉर कंबशन रिॲक्शन किंवा एन्थाल्पी ऑफ कंबशन. समजलं का बघा कंबशनची एन्थाल्पी. नेक्स्ट बॉन्ड एन्थाल्पी. तर बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय असतं, जेव्हा बॉन्ड ब्रेक होण्यासाठी जी एन्थाल्पी लागते त्याला म्हणतात बॉन्ड एन्थाल्पी. एन्थाल्पी म्हणजेच एनर्जी असते किंवा हीट आपण म्हणतो एन्थाल्पी म्हणजे. तर कन्सिडर द रिॲक्शन H2 गिव्स H+H. आता जेव्हा H2 मॉलिक्यूलमध्ये बॉन्ड काय असतो तर H हा जो बॉन्ड असतो तो बॉन्ड ब्रेक होण्यासाठी जी एनर्जी लागते आणि त्याचं कशामध्ये कन्व्हर्शन होतं, त्याचे ॲटम्स किंवा रॅडिकल्समध्ये कन्व्हर्शन होतं. तिथं जी एन्थाल्पी असते त्याला म्हणतात बॉन्ड एन्थाल्पी. मग इथं पण काय सांगितलं बघा, ΔRH0 आहे का बघा, आरचं प्रत्येक ठिकाणी आर जर असेल तर फक्त किलोजूल युनिट लिहायचं. म्हणजे जेव्हा ΔR रिॲक्शनसाठीच असतं, तेच जर फॉर्मेशन असेल तर किलोजूल पर मोल येईल. मग बघा ΔRH0 काय येणार, 436.4 kilojoule, 436 kilojoule. It shows that HH bond in 1 mole of H2 is decomposed producing gaseous H atom. काय झालं, H2 मधला जो HH बॉन्ड काय होतो, डिकम्पोज होतो किंवा H2 कम्प्लिटली डिकम्पोज होतं आणि काय मिळतं तुम्हाला, HH गॅशियस ॲटम मिळतात. द एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन इज 436.4 kilojoule is bond enthalpy of the HH bond. ती काय तर एन्थाल्पी, बॉन्ड एन्थाल्पीची, HH बॉन्डची बॉन्ड एन्थाल्पी. द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक. डेफिनेशन बघा, द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड इन 1 mole of a gaseous molecule to produce gaseous atom and or radical is called bond enthalpy. म्हणजे जेव्हा एन्थाल्पी चेंज होते कशामध्ये, टू ब्रेक होण्यासाठी पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड. द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड इन 1 mole of a gaseous molecule. 1 mole gaseous molecule ब्रेक होण्यासाठी, पर्टिक्युलर ब्रेक होण्यास, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होण्यासाठी जेवढी तुम्हाला 1 mole ऑफ गॅशियस मॉलिक्यूल ब्रेक होण्यासाठी जेवढी एनर्जी लागेल त्याला काय म्हणतात, बॉन्ड एन्थाल्पी. द एन्थाल्पी चेंज रिक्वायर्ड टू ब्रेक पर्टिक्युलर कोव्हॅलंट बॉन्ड इन 1 mole ऑफ अ गॅशियस मॉलिक्यूल टू प्रोड्यूस गॅशियस ॲटम. 1 mole ऑफ गॅशियस ॲटम टू 1 mole ऑफ अ गॅशियस मॉलिक्यूल टू प्रोड्यूस गॅशियस ॲटम और रॅडिकल्स इट्स कॉल्ड बॉन्ड एन्थाल्पी. त्याला म्हणतात बॉन्ड एन्थाल्पी. मग तुम्हाला ट्राय दिसला दिले बघा, द इक्वेशन फॉर एन्थाल्पी CCl बॉन्ड इन Cl2 मॉलिक्यूल ΔRH0 फॉर डिसोसिएशन ऑफ Cl2 मॉलिक्यूल इज 442.7 किलोजूल. आता इथं तुम्हाला रिॲक्शन लिहिता येईल. स्टार्टिंगला काय लिहायचं, Cl2 गॅस गिव्स Cl गॅस प्लस Cl गॅस, इलेमेंटमध्ये त्याच्या ॲटम्समध्ये कन्व्हर्शन झालं आणि नंतर त्याच्या खाली काय लिहिणार आपण, ΔRH0 इज इक्वल टू 442.7 किलोजूल. हे आपलं कंप्लीट काय झालं, इक्वेशन लिहून झालं. नाही आता कळलं तुम्हाला युनिट काय येतं, ΔR जो असतो त्याचं किलोजूल लिहायचं आणि जर फॉर्मेशन असेल तर किलोजूल पर मोल लिहा. रिमेंबर, for diatomic molecule the enthalpy is the same as enthalpy of atomization. जेव्हा डायटोमिक मॉलिक्युल्स असतात तेव्हा त्याची एन्थाल्पी सेम कशासारखी असते तर ॲटोमायझेशनची एन्थाल्पी आणि त्याची एन्थाल्पी काय असते, सेम असते. आता SCl मॉलिक्यूल दिले बघा, SCl मॉलिक्यूल डिसोसिएटेड ॲज SCl गिव्स H+
किंवा Cl, H आणि Cl हे दोन त्याचे आयन्स काय होतात, डिसोसिएटेड होतात. मग तिथं डेल्टा आर H0 किती आहे बघा, 431 म्हणजे 431.9 किलो जूल. डेल्टा आर म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन किंवा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. डेल्टा आर H0 इज इक्वल टू 431.9 किलो जूल. तेच त्याची स्टँडर्ड एन्थाल्पी, डायरेक्ट फक्त स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन नाही. तर हे आर म्हणजे काय दाखवतं, रिॲक्शन असते. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन ती आपण कशामध्ये नोट करतो, किलो जूलमध्ये. तेच जर स्टँडर्ड एन्थाल्पी असेल, डेल्टा H0 फक्त स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ HCl बॉन्डची किती असते तर 431.9 किलो जूल पर मोल. समजला का बघा, इथं आलं बघा युनिट आता किलो जूल पर मोल आणि इथं फक्त किलो जूल आहे. जेव्हा रिॲक्शनसाठी असते युनिट, आता ह्याच्यामध्ये डिफरन्स नेहमी लक्षात ठेवा. CET किंवा नीटसाठी तुम्हाला विचारू शकतात युनिटमध्ये, व्हॉट इज द युनिट ऑफ स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. रिॲक्शनची एन्थाल्पी म्हटलं तर किलो जूल युनिट असतं आणि स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फक्त स्टँडर्ड एन्थाल्पी असेल, मग ती फॉर्मेशन असेल किंवा स्टँडर्ड एन्थाल्पी असेल तर ती काय असते तर किलो जूल पर मोल 431.9. आता मॅग्नेट्यूडमध्ये सेमच आहे, फक्त दोन्ही काय असतात, सेम असतात. डायटॉमिक मॉलिक्यूल असेल तर जी डिसोसिएशनची मॉलिक्यूलची जी रिॲक्शनची जी एन्थाल्पी आहे तीच काय असते, बॉन्ड एन्थाल्पी. तर ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी इन पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल. जर पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल असेल तर कशी एन्थाल्पी असते बघा, त्याच्यात काय केलं जातं, ॲव्हरेज एन्थाल्पी कॅल्क्युलेट केली जाते. इच कोव्हॅलंट बॉन्ड इन पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल इज असोसिएटेड विथ इट्स ओन स्पेसिफिक बॉन्ड एन्थाल्पी. जो प्रत्येक कोव्हॅलंट बॉन्ड असतो इन पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूलमधला जो इच कोव्हॅलंट बॉन्ड इन पॉलीॲटॉमिक मॉलिक्यूल इज असोसिएटेड विथ इट्स ओन स्पेसिफिक बॉन्ड एन्थाल्पी. म्हणजे एक जास्त मॉलिक्यूल असतील तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक काय असते, प्रत्येक बॉन्डची बॉन्ड एन्थाल्पी असते. म्हणजे एकापेक्षा जास्त बॉन्ड असतील तर द थर्मोकेमिकल इक्वेशन फॉर डिसोसिएशन ऑफ H2O मॉलिक्यूल. आता डिसोसिएशन ऑफ H2O मॉलिक्यूलसाठी बघा, H2O, आता H2O मध्ये काय असणार आहे, 2 H बॉन्ड असतील, HH किंवा आणि O मधले बॉन्ड असे 3, मग 2H प्लस O. इथं काय दिलं आहे, डेल्टा आर H0 म्हणजे एन्थाल्पी फॉर रिॲक्शन काय येणार, 927 किलो जूल. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काय येईल, 927 किलो जूल. द अबव इक्वेशन इम्प्लाइज दॅट द एन्थाल्पी चेंज फॉर ब्रेकिंग ऑफ 2 OH बॉन्ड in 1 mole of a gaseous H2O molecules is 927 kilojoule. 2 OH bonds in H2O are identical. Energies needed to break individual OH bonds are different. आता बघा H2O मध्ये हा जो H2O मॉलिक्यूल आहे ह्याचं स्ट्रक्चर कसं असतं, इथं O असतो असा O, H आणि H हे असं स्ट्रक्चर असतं H2O मॉलिक्यूलचं O. मग याच्यामध्ये हा एक OH बॉन्ड आणि हा एक OH बॉन्ड, हे दोन बॉन्ड काय करावे लागतात तर आपल्याला ब्रेक करावे लागतात. OH हे दोन बॉन्ड, इंडिव्हिज्युअल OH बॉन्ड काय करावा लागतो, इथं ब्रेक करावा लागतो. त्यामुळे इथं जी एनर्जी लागते, हे दोन्ही बॉन्ड ब्रेक होण्यासाठीची जी एनर्जी आहे ती काय आहे, 927 किलो जूल. त्याला म्हणतात डेल्टा आर H0 म्हणजे एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. The bonds in H2O are broken in successive steps as follows. आता ते बॉन्ड कसे ब्रेक होतात ते दिलेत बघा प्रत्येक स्टेपमध्ये. पहिल्यांदा काय होईल, H2O गिव्स OH आणि H म्हणजे स्टार्टिंगला काय होईल, समजा हे जे स्ट्रक्चर आहे आपलं HO आणि H, पहिल्यांदा काय होईल तर हा OH आणि हा H असं सेपरेट होईल. म्हणून दिले बघा OH आणि H. त्याच्यासाठी काय असतं तर 499 म्हणजे 499 किलो जूल. डेल्टा आर H0 499 किलो जूल. आणि OH साठी काय असेल, परत काय होईल OH मधला तर राहिलं काय, हा OH बॉन्ड काय झालं आपला OH आणि H, पहिल्यांदा H सेपरेट गेला, परत आता OH मधला काय होईल O आणि H सेपरेट होतील. त्याच्यासाठी काय लागते 428 किलो जूल म्हणजे 428. मग टोटल दोन्हीचं कॅल्क्युलेशन केलं, फक्त काय करायचं समेशन करायचं. समेशन केल्यानंतर काय होईल बघा, ॲडिशन करायची. आता हे OH सेम आहेत, गेट कॅन्सल होईल. मग H2O गिव्ज काय येईल, हे H 2H प्लस O, 2H गॅस प्लस O जे आपण अगोदर रिॲक्शन लिहिली तीच आहे. ह्या दोन्हींचं पण काय होईल समेशन येईल. मग काय येईल 297 किलो जूल. समजलं ओव्हरऑल काय तर डेल्टा आर H0 काय तो 297 किलो जूल.
the total enthalpy change 297 kilojoule, not twice as large of that OH bond enthalpy. What is the enthalpy of OH bond in H2O molecule? For polyatomic molecule, the average bond enthalpy of a particular bond would be considered. आता जेव्हा पॉलिएटॉमिक मॉलिक्यूल असतात तेव्हा ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी काय केली जाते तर कन्सिडर केली जाते. दस ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी ऑफ OH बॉन्ड इज किती दिले बघा, डिवायडेड बाय 2 केलं. इथं डिवायडेड बाय हे ठेवा सिम्बॉल 2 म्हणजे 927. जेव्हा असं ॲव्हरेज कॅल्क्युलेट केली जाते, ॲक्च्युअल सांगता येत नाही त्यामुळे ॲव्हरेज कॅल्क्युलेट करतात. सो 927 ही आपली काय आहे ओव्हरऑल आहे, त्याला डिवायडेड बाय काय करायचं 2 करायचं. मग काय येतं 463.5 किलो जूल पर मोल और डेल्टा H0 म्हणजे चेंज इन एन्थॅल्पी, चेंज इन स्टँडर्ड एन्थॅल्पी. चेंज इन स्टँडर्ड एन्थॅल्पी काय असते OH बॉन्डची तर 463.5 किलो जूल पर मोल. बघा युनिट लक्षात व्यवस्थित बघा, जेव्हा आपण डेल्टा H0 लिहितो तेव्हा किलो जूल पर मोल येतं, आणि जेव्हा फक्त रिॲक्शनसाठी लिहितो, रिॲक्शनमध्ये लिहितो डेल्टा H0 लिहिलं तर काय असतं तर किलो जूल असतं युनिट. कारण तिथं काय होतं मोल कॅन्सल होतं त्यामुळे ते पर मोल युनिटमध्ये येत नाही. मग डेल्टा H0 काय येणार 463.5 किलो जूल पर मोल. Reaction and bond enthalpies. In a chemical reaction, bonds are broken and formed. केमिकल रिॲक्शनमध्ये काय होत असतात, बॉन्ड ब्रेक होत असतात आणि दुसरे फॉर्म होत असतात. द एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्शन्स इन्व्हॉल्विंग सबस्टन्स हॅव्हिंग कोव्हॅलंट बॉन्ड्स आर कॅल्क्युलेटेड बाय नोविंग द बॉन्ड एन्थॅल्पीज ऑफ रिॲक्टंट्स अँड दॅट ऑफ प्रोडक्ट्स. द कॅल्क्युलेशन अज्युम ऑल द बॉन्ड्स फॉर अ गिव्हन टाईप आर आयडेंटिकल. आता बघा काय असणार आहे, एन्थॅल्पी चेंज ऑफ अ रिॲक्शन डेल्टा H0 इज इक्वल टू समेशन डेल्टा H0 रिॲक्टंट मायनस समेशन डेल्टा H0 प्रोडक्ट. ह्याच्या आधी पण आपण एक इक्वेशन बघितलं होतं डेल्टा H0चं, ते काय होतं समेशन डेल्टा F होतं. इथं बघा डेल्टा H0 प्रोडक्ट मायनस समेशन डेल्टा H0 रिॲक्टंट. तिथं अगोदर काय होतं प्रोडक्ट होतं, नंतर रिॲक्टंट होतं. पण जेव्हा आपण डेल्टा H0 लिहितो स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज, डेल्टा H0 म्हणजे काय असतं स्टँडर्ड एन्थॅल्पी चेंज, आणि डेल्टा F म्हणजे स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन. ती फॉर्मेशनची एन्थॅल्पी असते. फॉर्मेशन असेल तर अगोदर प्रोडक्ट असतं नंतर रिॲक्टंट असतं. पण आता इथं काय घेतलं आपण डेल्टा H0 आहे, स्टँडर्ड एन्थॅल्पी डायरेक्ट एन्थॅल्पी घेतली. सो डेल्टा H0 इज इक्वल टू काय येईल समेशन डेल्टा H0 रिॲक्टंट मायनस डेल्टा H0 प्रोडक्ट. मग खाली रिॲक्शन कन्सिडर केली बघा, रिकन्सिडर द रिॲक्शन H2 प्लस I2 गिव्स 2HI. मग याची एन्थॅल्पी इज गिव्हन बाय काय येणार डेल्टा H0 इज इक्वल टू डेल्टा म्हणजे तो समेशन म्हणजे काय करतो आपण बेरीज, कशाची बेरीज करायची आता रिॲक्टंट मायनस प्रोडक्टची. मग रिॲक्टंट काय डेल्टा H0 HH प्लस डेल्टा H0 I2 मधला तो बॉन्ड, ह्याच्यामधले हे बॉन्ड आपल्याला काय करायचे आहेत बॉन्ड ब्रेक करायचे. तिथं बॉन्ड एन्थॅल्पीज घेणार आहे आपण H0 II मायनस 2 इंटू हे 2 आहेत म्हणून हे 2 येणार डेल्टा H0 HI बॉन्ड. समजलं, हे इथं फक्त असं कॅल्क्युलेट केलं जातं. त्यानंतर रिमेंबरमध्ये द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट आर डायटोमिक मॉलिक्युल्स, दॅट इज इक्वेशन 4.31 गिव्स ॲक्युरेट रिझल्ट. आता हे जे इक्वेशन आहे ते काय देतं तर ॲक्युरेट आपल्याला रिझल्ट देतात. The bond enthalpies are known accurately for reaction involving polyatomic molecule. The reaction enthalpies calculated would be approximate and refer to average bond enthalpy. जर आपल्याला accurate bond enthalpies माहीत असतील, म्हणजे जर आता HH बॉन्डमधली एन्थॅल्पी काय असते ती किंवा HI बॉन्डमधली एन्थॅल्पी जर आपल्याला ॲक्च्युअल माहीत असेल तर आपण त्याच्यावरनं काय काढू शकतो ॲप्रॉक्सिमेट ॲव्हरेज बॉन्ड एन्थॅल्पी आपल्याला काय करता येतात कॅल्क्युलेट करता येतात. आत्ता जो आपण फॉर्म्युला बघितला त्याच्यावर प्रॉब्लेम आहे बघा हा, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ N2H4 प्लस H2 गिव्स ट्वाईस NH3. हे सगळे गॅशियस मॉलिक्युल्स आहेत. मग खाली तुम्हाला F डेल्टा H0 NH मधली बॉन्ड एन्थॅल्पी दिली आहे 389 किलो जूल पर मोल. त्यानंतर डेल्टा H0ची काय दिली HH बॉन्ड एन्थॅल्पी 435 किलो जूल पर मोल, आणि डेल्टा H0ची काय दिली NN 159 किलो जूल पर मोल. आता कॅल्क्युलेट करा म्हटलं आता सॉल्युशन, आधी रिॲक्शन लिहायची. आता NH काय आहे बघा रिॲक्शनमध्ये N2H4 आहे,
काय N2H4. त्याचं स्ट्रक्चर काढा. N2H4चं काय असतं, NN बॉन्ड असतो आणि H4 कसे बॉन्ड असतात ते N सोबत काय असतात, कंबाईन असतात. म्हणजे NH बॉन्ड आणि NN बॉन्ड. त्यानंतर HH आणि 2NH3 याचं आपण बॉन्ड कॅल्क्युलेट केलं. मग काय येणार, डेल्टा RH0 इज इक्वल टू समेशन डेल्टा H0 रिॲक्टंट मायनस समेशन डेल्टा H0 प्रोडक्ट आहे. तो व्हॅल्यू लिहिली आपल्याला. मग आता काय येणार आहे, NH बॉन्ड टोटल किती आहेत बघा. आता इथं आपल्याला बॉन्ड कॅल्क्युलेट करावे लागणार आहेत, मोल्स नाही आहेत. मग बॉन्ड कॅल्क्युलेट किती आहेत, 1 2 3 4 बॉन्ड आहेत. सो काय येणार, 4 डेल्टा H0 NH प्लस, आता HH बॉन्ड किती आहे तर 1च आहे. सॉरी, NN बॉन्ड अजून राहिला याच्यामध्ये. NN बॉन्ड आधी पहिला एकाच आपण बघू. आता HH बॉन्ड काय, NH बॉन्ड झाले 4, NN बॉन्ड किती आहे तर 1च आहे. सो डेल्टा H0 NN येणार आणि त्यानंतर डेल्टा H0 HH बॉन्ड. हे झालं रिॲक्टंट साईड मायनस प्रोडक्ट साईडला. आता हे किती आहेत, 1 2 आणि 3. NH बॉन्ड किती आहेत, 3 आहेत आणि इथं मल्टिप्लाइड बाय 2 आहे म्हणजे काय येतील, ओव्हरऑल 6 येतील. सो 6 इंटू डेल्टा H0 NH हे येईल. आता व्हॅल्यू फक्त त्याच्यामध्ये आता काय करायच्या, पुटअप करायच्या आणि आन्सर लिहायचं. ज्यावरती तुम्हाला व्हॅल्यू दिलेत बॉन्डच्या त्या व्हॅल्यू पुटअप करा आणि आन्सर काय येईल, -184 किलो जूल. आन्सर काय येतं, 184 -184 किलो जूल. ह्या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर समजलं बघा तुम्हाला कसं सोडवायचं ते. हे कारण हे जे प्रॉब्लेम्स आहेत फक्त असेच बॉन्ड कॅल्क्युलेट करून सोडवलं जातं. अजून याच्यामध्ये तुमच्या बुक्समध्ये प्रॉब्लेम दिलेत ते तुम्ही सोडवा. हीज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. आता हा जो लॉ आहे विचारता तुम्हाला, स्टेट अँड एक्सप्लेन हीज लॉ. कारण याच्यावर तो क्वेश्चन, हीज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट summation is the law states that law काय बघा, the overall enthalpy change of a reaction is equal to sum of enthalpy change of individual step in the reaction. overall enthalpy change जी असते रिॲक्शन साठीची, overall enthalpy change for a reaction is equal to sum of enthalpies चेंजेस ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेप इन द रिॲक्शन. काय असतं, ज्या ओव्हरऑल ज्याच्यामध्ये ज्या स्टेप होणार आहेत तेवढ्या एन्थाल्पी चेंजचं ते काय असतं, समेशन असतं. द एन्थाल्पी चेंज ऑफ अ रिॲक्शन केमिकल रिॲक्शन इज द सेम रिगार्डलेस ऑफ द पाथ बाय विच द रिॲक्शन ऑकर्स. हिज लॉ इज अ डायरेक्ट कॉन्सिक्वेन्स ऑफ द फॅक्ट दॅट एन्थाल्पी इज स्टेट फंक्शन्स. हीज लॉवरनं काय सांगता येतं तर एन्थाल्पी काय तर स्टेट फंक्शन आहे. द एन्थाल्पी चेंज ऑफ अ रिॲक्शन डिपेंड्स अपॉन द इनिशियल अँड फायनल स्टेट अँड नॉट ऑन द पाथ बाय विच द रिॲक्शन ऑकर. एन्थाल्पी चेंज कशावर डिपेंड असतं तर फायनल आणि इनिशियलवर. आपण डेल्टा एच कसं काढतो, H2 - H1. सो एन्थाल्पी चेंज ऑफ रिॲक्शन डिपेंड्स ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट नॉट द पाथ. पाथवर ते डिपेंड नसतं. विच द रिॲक्शन ऑकर, ज्याच्यामध्ये रिॲक्शन होते त्या पाथवर ते काय नसतं, डिपेंड नसतं. म्हणून त्याला म्हणतात तर स्टेट फंक्शन. एन्थाल्पी काय तर स्टेट फंक्शन. टू डिटरमाइन the overall equation of reaction, reactants and product in the individual steps are added or subtracted like algebraic quantities. आता जर आपल्याला ओव्हरऑल इक्वेशन रिॲक्शनचं कॅल्क्युलेट करायचं असेल तर काही वेळा काय करायला लागतात, त्या ज्या स्टेप्स असतात त्या ॲड कराव्या लागतात आणि सबस्ट्रॅक्ट करावे लागतात. त्यात जे रिॲक्शन सोडवताना तुमच्या लक्षात येईल, म्हणजे इक्वेशन सोडवताना जेव्हा आपण त्याचे प्रॉब्लेम सोडवू तेव्हा तुमच्या लक्षात येईल कुठं ॲड करावं लागतं आणि रिॲक्शन रिव्हर्स करावी लागते किंवा कधी सबस्ट्रॅक्ट करावं लागतं ते. आता बघा रिॲक्शन दिले, कन्सिडर द रिॲक्शन सिंथसिस ऑफ अमोनिया. आता याच्यामध्ये स्टेप्स, ओव्हरऑल स्टेप्स किती असतात अमोनिया सिंथसिसमध्ये. पहिली जी स्टेप दाखवली ती बघा, 2H2 + N2. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, N2H4 तयार होतो, जे आपण मगाशी एक्झाम्पलमध्ये पण बघितलं बॉन्ड, त्याच्यातल्या आपण बॉन्ड एन्थाल्पीज कॅल्क्युलेट केल्या होत्या. N2H4 परत N2H4 मध्ये H2 ॲड केल्यावर काय होतं, 2NH3. मग आता जी फर्स्ट रिॲक्शन दिली आहे डेल्टा RH10 + 95.4 किलो जूल. कन्सिडर काय सांगितलं बघा, कन्सिडर द सिंथसिस ऑफ NH3 ट्वाइस H2 + N2. दोन्ही काय आहेत, गॅशियस मॉलिक्यूलमध्ये आहेत. N2H4 येणार, गॅस येणार N2H4. सो डेल्टा RH01 इज इक्वल टू काय येईल, +95.4 किलो जूल. देन N2H4 गॅस प्लस H2. त्याच्यानंतर परत एकदा H2 त्याच्यामध्ये ॲड करतात. N2H4 मध्ये काय मिळतं, मग आपल्याला अमोनिया मिळतो 2NH3. मग तिथं काय येतो, डेल्टा RH20 -
187.6 किलो जूल. आता ओव्हरऑल परत काय येणार, आता आपल्याला आपण काय करणार, याचं समेशन करणार, दोन याच्यामध्ये ॲड केले जातील. मग याच्यामध्ये काय कॅन्सल होईल सांगा मला. जे तो आपलं इक्वेशनमध्ये हे N2 आहे ते N2 काय होतील, N2H4 जे आहे ते काय होईल, कॅन्सल होईल. मग रिॲक्शन काय होईल बघा, हे 2H2 आणि हा H2 म्हणजे 3H2 प्लस N2 गिव्स ट्वाइस NH3. ही काय होईल ओव्हरऑल रिॲक्शन. 3H2 प्लस N2 गिव्स ट्वाइस NH3. मग इथं ओव्हरऑल डेल्टा H0 काय असतो, -92.2 किलो जूल. तर हे काय तुम्ही करणार, -87.6 त्याच्यातून काय -95.4 मायनस करायचं आणि निगेटिव्ह साईन द्यायचं, कारण जे आपण म्हणतो जी मोठी संख्या असेल त्याचं साईन देतात. सो निगेटिव्ह साईन येईल. द सम ऑफ एन्थाल्पीज changes for step first and step second is equal to enthalpy change for the overall reaction. Application of His law. आता His law चे applications काय असतात बघा. His law has been useful to calculate enthalpy change for the reaction with their enthalpies being not known experimentally. ज्याच्या experimental enthalpy माहित नाहीत त्या enthalpy calculate करण्यासाठी हा His law उपयोगाचं ठरतं किंवा तिथं त्याचा यूज होतो. तर एक्झाम्पल एक बघूया. पुढचे एक्झाम्पल हिज लॉवरचे आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करायचे, कारण इम्पॉर्टंट आहे हा हिज लॉ. त्याच्यावर प्रॉब्लेम्स विचारू शकतात किंवा तो लॉ पण विचारू शकतात. स्टेट अँड एक्सप्लेन हिज लॉ. तर बघा काय दिले, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन. स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आपल्याला कॅल्क्युलेट करायची म्हणजे डेल्टा आर कॅल्क्युलेट करायचं. इथं काय येणार, 2Fe रिॲक्शन बघा, 2Fe प्लस 3/2 O2 गिव्स Fe2O3. पहिलं सॉलिड गॅस आणि त्याच्यापासून काय मिळतं, सॉलिड. तर गिव्हन तुम्हाला रिॲक्शन पण गिव्हन दिलेत, म्हणजे त्याच्यात ती ओव्हरऑल रिॲक्शन आहे. ही जी रिॲक्शन आहे ही ओव्हरऑल रिॲक्शन आहे. ती रिॲक्शन मिळवण्यासाठी किती स्टेप होतात ती तुम्हाला स्टेपमधल्या रिॲक्शन 2 स्टेप दिलेत. 2Al प्लस Fe2O3 गिव्स 2Fe प्लस Al2O3. त्याच्यानंतर त्याचा जो डेल्टा RH0 दिला आहे -847.6 किलो जूल. देन 2Al प्लस 3O2 गिव्स Al2O3. आता मला सांगा आपल्याला काय करायचं आहे बघा. Fe2O3 मिळवायचं आहे ॲज अ प्रोडक्ट, पण Fe2O3 काय रिॲक्टंटमध्ये काय, तर Fe2O3 रिॲक्टंटमध्ये. जर याचं तुम्ही समेशन घेतलं आहे असं या रिॲक्शनचं जर समेशन घेतलं, सोल्युशन बघा कसं सोडवायचं आहे. या रिॲक्शनचं जर तुम्ही समेशन घेतला तर Fe2O3 आपलं काय होईल, रिॲक्टंट साईडला होईल. पण आपल्याला हे काय करायचं, प्रोडक्ट साईडला घालवायचं आहे. त्यामुळे ही रिॲक्शन काय करायची, रिव्हर्स करायची. मग आता दुसऱ्या रिॲक्शनमध्ये बघा, हे आता ही रिॲक्शन काय केली आपण, रिव्हर्स केली. रिव्हर्स करायचं तुम्हाला माहिती आहे. रिॲक्शन रिव्हर्स करायची म्हणजे काय करायचं, जे प्रोडक्ट आहेत ते रिॲक्टंट घ्यायचे आणि जे रिॲक्टंट आहेत ते प्रोडक्ट. म्हणजे रिव्हर्स करताना काय करणार तुम्ही, Al2O3 प्लस 2Fe गिव्स 2Al प्लस Fe2O3 आणि हे काय करायचं, प्लस करायचं. जे निगेटिव्ह आहे ते काय करतो आपण पॉझिटिव्ह साईनमध्ये आणतो, मॅग्नेट्यूड आहे तोच ठेवतो. मग हे रिव्हर्स केल्यानंतर काय होईल, सगळं रिॲक्शन रिव्हर्स होईल. मग आता ह्या साईडला मला सांगा काय आलं, आपलं Al2O3 आलं. मग इथं काय होतं, Al2O3, कारण रिॲक्शनमध्ये Al2O3 नाही आहे. जी आपली तुम्हाला कंप्लीट रिॲक्शन दिली त्याच्यामध्ये काय नाही आहे, Al2O3 नाही आहे. जर तुम्ही ही रिॲक्शन रिव्हर्स केली तर काय होणार, Al2O3 काय होईल आपलं इकडच्या साईडला येईल, रिॲक्टंट साईडला, आणि हे काय राहील, प्रोडक्ट साईडला राहील. मग आता परत काय केलं जातं बघा, हे 2Al आणि Fe2O3. आता आपल्याला काय करायचं, आता रिॲक्शनमध्ये ह्या रिॲक्शन काय केली, फर्स्ट रिव्हर्स केली, त्याच्यानंतरची नेक्स्ट आपलं प्रोडक्ट Fe2O3 मिळायला पाहिजे आणि रिॲक्टंट साईडला काय पाहिजे, तर 2Fe आणि 3/2 O2 राहायला पाहिजे. मग हे काय Fe आला पाहिजे. मग Fe पण काय होतं, इकडच्या साईडला येतं. आता बघा पहिले स्टेप काय केली, रिॲक्शन काय करायच्या, रिव्हर्स करून घ्यायच्या. रिव्हर्स दिले बघा सोल्युशनमध्ये, रिव्हर्स इक्वेशन फर्स्ट अँड देन ॲड इक्वेशन सेकंड. फक्त इक्वेशन आपण फर्स्ट काय केलं, रिव्हर्स केलं, आणि सेकंडमध्ये ते काय करायचं, ॲड करायचं. कारण Fe2O3 जे आपलं प्रोडक्ट आहे ते रिॲक्टंट साईडला होतं, म्हणून आपण काय केलं, ते रिव्हर्स केलं. सो रिॲक्शन काय येईल, 2Fe प्लस Al2O3 गिव्स 2Al प्लस Fe2O3. रिॲक्शन रिव्हर्स केली त्यामुळे -847.6 किलो जूल होईल, ते काय होईल, प्लस 847 किलो जूल पर मोल. मग राहिलेली रिॲक्शन कुठली येईल, 2Al प्लस, ती आहे तशीच ठेवायची, त्यात काय आपण काय केलं नाही, चेंज केला नाही. ह्याच्यात का रिव्हर्स केली, तर जे आपलं मेन आपल्याला प्रोडक्ट मिळणार होतं ते रिॲक्टंट साईडला होतं, म्हणून काय केलं आपण, ही रिॲक्शन ही रिव्हर्स केली. सो आता ह्याच्यामध्ये काय होईल,
समेशन करा, ॲड करणार आहे. ॲड केल्यामुळे काय होईल सांगा, काय काय कॅन्सल होतील. आता हे AL2 इकडं आहे, हे कॅन्सल होईल. त्याच्यानंतर 2AL आहे, 2AL कॅन्सल होतील. जे सेम आहेत ते कॅन्सल करायचे. झालं का बघा, कॅन्सल करून सगळं राहिलेली रिॲक्शन लिहा. हे काय 2Fe 3/2O2, हे 3/2O2 गिव्स Fe2O3. समजलं? आले का आपली ओव्हरऑल ती जी आपल्याला मेन तुम्हाला रिॲक्शन दिली होती ती रिॲक्शन आली. 2Fe + 3/2O2 गिव्स Fe2O3. आता हे जे इक्वेशन, आता याच्यामध्ये जे डेल्टा RH0 आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, त्याच्यावरनं स्टँडर्ड एन्थाल्पी आपण कॅल्क्युलेट करू शकतो. काय करायचं, या दोन्हींचे ॲडिशन करायचे आणि निगेटिव्ह साईन, कारण हे जिथं मोठी जी व्हॅल्यू आहे त्याला काय निगेटिव्ह साईन आहे. सो काय येईल -822.4 किलो जूल. समजलं? हे असं सोडवायचं. ज्यावेळी आपल्याला रिव्हर्स करावे लागेल तिथं रिव्हर्स करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, ॲड, म्हणजे जी तुम्हाला रिॲक्शन दिली आहे ती रिॲक्शन एक आपलं ॲड आणि हे करून ही रिॲक्शन यायला पाहिजे, आणि मग त्याचा डेल्टा H0 आपल्याला काय करता येतो, कॅल्क्युलेट करता येतो. हे कशाचं ॲप्लिकेशन आहे, तर हीज लॉचं ॲप्लिकेशन आहे. ह्याच्यावर अजून प्रॉब्लेम्स आहेत, ते पण बघा, ट्राय करून सुटतील तुम्हाला, सोपे आहेत प्रॉब्लेम्स. आता आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करू. नेक्स्ट लेक्चरला याचा आपण पुढचा पार्ट स्टडी करूया. थँक्यू.